हो वहिनी देतो. हां काय राहू द्या ना, कायले चहा घे आणला. आताच तर तुमच्या सुनेने चहा दिला आम्हाला. नाही नाही, पोरीने आणलं तर आता पिऊन घ्या ना. पिऊन घ्या चहा. आनंदी जेवणा खावण्याची व्यवस्था केलेली आहे ना बरोबर. आता तुम्ही चिंता नका करू, सर्व काही ठीक आहे. जेवणा खावण्याची पूर्ण व्यवस्था केली. कसं या लोकांना आता पोरगी पाहिली की मग यायला जेवायला बसून देऊ आपण, ठीक आहे. बरं आता ठीक आहे ना. ठेवून दे बाई खाली चहा, ठेवून दे. तशी इले गरमी आहे. एवढा गरम गरम चहा काही पेवला नाही जाईल. ठेवून दे, आम्ही घेतो मग पेतो, थंड झाला की थोडा. बरं ठीक आहे. माय बाई पोरगा किती सुंदर आहे. जोडा आहे म्हटलं एकदम. फक्त आता रोहिणीला पसंत आला पाहिजे, बस मग झालं. येईनच म्हणा रोहिणीला पसंत. पोरगा सुंदर आहे दिसायला. बाई उभी काय बस ना बस. बाई रोहिणी उभी काय बाई बस ना. कशी बशीन रोहिणी, खुर्चीच तर नाही आहे तिला बसाले. ठीक आहे मी खुर्ची घेऊन येतो. माय बाई येतं पहिले सांगून ठेवायला पाहिजे होती खुर्ची तुम्ही ना. माहिती आहे रोहिणीला बसायला खुर्ची लागेल म्हणून. त्या घेऊन ये लवकर. बरं आता घेऊन येतो. आता खुर्ची पिढी आणणं का माहीत काम आहे का. घरात मी कोणाला खुर्ची नाही आणू का. सर्व माय भरोशावर सोडून देतात हे लोक, सर्व माय भरोशावर. ठीक आहे त्या आणली खुर्ची आणली तर का आता मग हातात देतं, ठेव ना तिथं. बरं बाबा ठेवतो. घ्या रोहिणी खुर्चीवर बसा. हो ठीक आहे वहिनी. विचारा भाऊ विचारा, काय विचारायचं आहे पोरीले विचारा. बेटा तुझं नाव काय? माझं नाव रोहिणी. नाही नाही, पूर्ण नाव विचारलं. पूर्ण नाव काय? काय हो माहिती तुम्ही तिघी काहीच कामाचे नाही का. तुम्ही तिला एवढंही नाही सांगितलं का. जर नाव विचारलं तर पूर्ण नाव सांगायचं म्हणून. तिला पहिल्यांदा पोरावाले पाहायला येणार आहे हे माहीत नाही का तुम्हाला. तुमच्या तिघीचं काम होतं तिला समजून सांगणं. मला वाटलं सांगितलं असेल तुम्ही ना. आता मला काय माहीत. मला तर माहिती नव्हतं पुरं नाव सांगा लागते का काय. मला कधी पाहुणे पाहायला नाही आले म्हणून मला माहीत नाही. हो आता तुम्ही एकीमेकीवर लोटून द्या एकीमेकीचं है ना. आता नका बोलू, पाहुणे रावणे ऐकतील. फालतू बोलू नका, बादमध्ये बोलसा आम्हाला. माझं पूर्ण नाव आहे रोहिणी गुणाजीराव घरजोळे. असं मामकोड काय बाई तुझ्या? माझं मामकुड आहे मिलिंद घरतोडे. अरे वा मस्त आहे, घरजोडे घरतोडे. शिक्षण किती झालेलं आहे तर? माई पोरगी का पप्पा, माई पोरगी 15वी शिकत आहे ना. 15वी टाइम ते. मी सध्या BSc फायनल इयरला आहे. आता माझी एक्झाम येणार आहे. असं शिकेल सवरीला पोरगी चांगली. बापा तो काही वांदाच नाही आहे. माझी पोरगीला हुशार आहे बा अभ्यासात. कधीच फेल नाही झाली म्हटलं पोरगी, कधी पासच झाली. माझी पोरगीला हुशार आहे बा अभ्यासामध्ये. हो अभ्यासात तर हुशार आहे, घरातल्या कामात हुशार असली बस झालं. पोरगी घरातल्या कामात हुशार पाहिजे ना बाई. ते गोष्ट नाही आहे. माझी पोरगी अभ्यासात जेवढी हुशार आहे ना तेवढी घरातल्या कामात बी हुशार आहे म्हटलं. एवढा आहे आमच्या घरी. पण आम्ही ना कधीच आमच्या पोरीला असं नाही म्हटलं की आपल्या घरी एवढा आहे कायले काम करू आली का कायले काय म्हणून. सर्व शिकवलं म्हटलं मा पोरीले स्वयंपाक भांडे गिंडे सर्व येते म्हटलं. पुरा स्वयंपाक जर मा पोरीला म्हटलं ना 10 पाहुणे आहे बा 10 पाहुण्याचा स्वयंपाक करायचा आहे तर माझी पोरगी 1 घंट्यात अर्ध्या घंट्यात स्वयंपाक करून फेकते म्हटलं. मा पोरीला स्वयंपाकाला काही टाईम नाही लागत. हुशार आहे म्हटलं कामात नाही. मा पोरीला सर्वच बनवता येते. इडली डोसा आणि काय म्हणतात नाही बाई ते असं असते ना ते बेसनाचं बनवतात ते नरम काय म्हणते त्याला. ढोकळा. हां मला तर नावी नाही येत नाही बाई. तर ढोकळा घेतला सर बनवते म्हटलं. सर येते मा पोरीले नवाईचंही बनवून चालेल म्हटलं तुम्हाला. एवढं हुशार आहे माई पोरगी स्वयंपाकात. माय बाई हे सर्व मा पोराला आवडते माय बाई. मा पोराले खूप आवडते म्हटलं. इडली डोसा हे नाश्त्यामध्ये तर मा पोराला खूप आवडते. पण काय करावं माय मला बनवताच येत नाही. मग बाहेरून घेऊन येते तो त्याला आठवण आली की खायची. पोरगी तर तशी चांगली आहे म्हणा आणि बोलत बी एकदम कॉन्फिडन्स नाही. चांगली आहे पोरगी. पोराला काही विचारायचं आहे का पोरीला? विचारून घ्या म्हणा आताच. नाही पोराला काय विचारायला लागते. आम्ही न विचारलं बस झालं. नाही कसं आजकाल बोलतात ना पोरीसोबत. जर बोलायचं असेल तर बोला म्हणा. नाही बाई रोहिणी ताई जर बोलेन पोरा सांगा काय बोलेन आणि काय नाही सांगून देईन की मला लग्न नाही करायचं असं तसं. नाही रोहिणी ताईला बोलू नाही द्यायला पुरात पोरासोबत. नंतर बोलली तर चालते पण सध्याशी तर नाही बाप्पा. पाहा ना तुम्ही घरी विचार करा. बोलणं चालणं करा पोरगी कशी आहे काय मग पाहू. मग पोरान पोरीले बोलायचं आहे तर नंतर विचार करू समोर. हो तुमची सुनबाई बरोबर बोलत आहे. वहिनी मी जाऊ शकतो का माझ्या रूममध्ये? हो बाई जाऊ शकता. आता पाहिलं ना आम्ही ना बोललो बी विचारलं बी जे विचारायचं होतं ते. आता जाऊ शकतो तू. चला रोहिणी तुमच्या रूममध्ये घेऊन जातो तुम्हाला. चला. पोरगी तर गेली वाटते. मला बोलायचं होतं पोरीसोबत एकट्यामध्ये पण बोलूच नाही दिलं या लोकांना. आपलीच लावली. मला बोलायचं होतं पोरीसोबत. पोरगी तर पसंत आहे मला. चांगली आहे पोरगी. कॉन्फिडन्स आहे. कॉन्फिडन्सनं बोलली एकदम हुशार बी आहे. चांगली आहे पोरगी. मला बोलायचं होतं पण पोरीसोबत एकट्यामध्ये. जाऊ दे नंतर बोलून घेईन. बाबा मी काय म्हणतो आता रोहिणीला पाहिलं ना पाहुणे ना. आता जेवायचं म्हणा. आता जेवण करून घ्या म्हणा. झालं जेवणाचा टाईम. हो म्हणतो. मी काय म्हणतो भाऊ बाई जेवण करून घ्या ना आता. झालं जेवणाचा टाईम झाला ना. जेवण करून घ्या ना. नाही जेवण काले बाप्पा. जेवण घेऊन काय केलं. नाही आम्ही जातो ना घरी. घरी जाऊन जेवण करतो. केलं असेल ना मग सुनील स्वयंपाक वगैरे. नाही जातो आम्ही घरी. नाही बाप्पा बाई एवढा मोठा स्वयंपाक बनवला त्याचं काय करायचं आम्ही ना. पहिलेच तुमच्यासाठी आम्ही ना जेवासाठी स्वयंपाक बनवला होता. तुम्ही का दुसरे आहे का बाप्पा. गावचे आहे माहेरचे आहे तुम्ही. आपली जुनी ओळख आहे. नाही बाप्पा जेवण करून जा. काय लिहो बाई स्वयंपाक आणि गिंपाक बनवला राहू देते. नाही बाप्पा तुम्ही पहिल्यांदा आले माघरी. संग्राम भाऊ पहिल्यांदा आला माघरी. नाही बाप्पा आपली जुनी ओळख आहे बाप्पा. गावचे आहे तुम्ही. सुनाईनं पहिले स्वयंपाक बनवून ठेवायला. जेवण करून घ्या आता. आपण का दुसरे आहो बाप्पा. जेवण करून घ्या. बरं ठीक आहे मग. आनंदी विशाखा चला जेवणाची तयारी करा. टाटा गिटं वाढा सरायसाठी. हो आता जेवणाची तयारी करतो आम्ही. टाटा गिटं वाढतो. खरंच स्वयंपाक लय स्वादिष्ट बनवला. मस्त जेवण झालं. चांगलं स्वयंपाक बनवला. खरंच स्वयंपाक लय स्वादिष्ट बनवतात म्हटलं तुमच्या सुना. भाजी तर लयच चांगली बनवली बा. मस्त भाजी बनवली.
बाई अजून घ्या ना मग भाजी हां अजून घ्या ना. नाही नाही बाप्पा हां फुल जेवण झालं म्हटलं माया फुल झालं आता नाही घेऊ शकत. काय बोलू राहिल्या बाई तुम्ही तर काही घेतलंच नाही जेवायला हां काही खाल्लंच तर नाही तुम्ही ना. नाही नाही बाप्पा माझं जेवणच एवढं आहे झालं झालं. काय बाई काहीच तर नाही जेवल्या तुम्ही हां लाजू नका आपलंच घर आहे म्हटलं. नाही नाही बाप्पा त्याच्यात काय लाजायचं हां लाजत गिजत नाही मी. मग आनंदी भाजी आण थोडीशी बाईसाठी भाजी आण. पोळी गिडी घ्या ना. नाही नाही बाप्पा लय झालं बाप्पा लय झालं आता नाही जेवू शकत. नाही आणू नका राहू द्या झालं माझं. काय बाई काहीच तर जेवलं नाही तुम्ही हां झालं म्हणते बाप्पा चिमणीसारखं जेवण आहे बाप्पा तुमचं तर. नाही बाप्पा पोटाला जेवढं लागेल तेवढंच खाणार ना हां. नाही झालं बाप्पा माया झालं लय जेवली आज उलटी जास्त जेवली मी. स्वयंपाकच एवढा स्वादिष्ट बनला होता की जेवणच घेतलं बा मी जास्त जेवली मी आज थोडी. काय बाई काही जेवल्या नाही तुम्ही भाऊ घ्या ना हां पोळी गिडी आणू का तुम्हाला. नाही बाई नाही झालं माझं झालं. काय बाप्पा जेवलंच नाही तुम्ही बरोबर हां झालंच म्हणता. नाही जेवलो पद्धतशीर जेवलो मस्त उलट आज जास्त जेवलो मी. आता साडी काढू शकतो का मी हां लेस गरमी उरली बाप्पा एवढ्या गरमीमध्ये तुम्ही कशा साड्या घालता हो बाप्पा हां किती गरमी होत आहे मी साडी घातली थोड्या वेळसाठी तर साडी काढून ड्रेस घालू का वहिनी मी आता लय गरम करत आहे साडीनं. माहीत नाही बाप्पा तुम्ही कशा काय दिवसभर साडी घालून राहतात. पहिले मला आदत नव्हती मला बिले गरमी होत होती साडी घातली की आता आदत झाली आता काही नाही वाटत. पण तुम्हाला आदत आहे बाप्पा मला आदत नाही ना मी काढू का साडी घालू का ड्रेस. आता माय बाई आताच तर घातली साडी. नाही साडी राहू द्या ते पाहुणे लोक आहे ना ते जेवण करत आहे चांगलं नाही वाटत राहू द्या. ते लोक अजून गेले नाही ना गेले की मग काढून घेसान. बरं बाप्पा किती गरमी राहिली हां मी काय म्हणली होती वहिनी तुम्हाला एक गोष्ट सांगायची तर बोललीच मी. तुमची गोष्ट नंतर सांगा पण खरं सांगा पोरगा सुंदर आहे ना हां मला तर आवडला पोरगा सुंदर आहे खूप दिसाले आणि स्वभावानं बी असा गरीबच वाटला हां चांगला आहे छेलछेबीला असा नाही आहे पोरगा हां चांगला वडणबाज आहे म्हटलं पोरगा चांगला वाटला मला. तुम्हाला पसंत आला का पोरगा किती सुंदर आहे ना आणि घरीदारी बी चांगला आहे म्हणते हां मस्त आहे म्हटलं पोरगा मला आवडला. रोहिणी तुम्हाला बी आवडला ना पोरगा. खरं सांगू का वहिनी मी ना पोराच्या इकडे पाहिलंच नाही कसा दिसते काय दिसते मी पाहिलंच नाही. का नाही बाई तुम्ही ना पोराला पाहिलंच नाही का लगे सांगू का मग ते की पोरीनं पोराला बरोबर पाहिलं नाही म्हणून. एक बार पाच आहे का डबल तुम्हाला पोराले. नाही मन नाही पाच खरं सांगू तर मला लग्नच नाही करायचं वहिनी लग्नच नाही करायचं मला. का नाही बाई खराबी आहे पोरात नाही हां ढूंढून बी काढसान तर खराबी नाही आहे पोरात नाही असा पोरगा भेटत नाही म्हटलं. काय वहिनी तुम्हाला सांगितलं होतं ना मी ना अक्षरच्या बरात सांगितलं होतं तुम्हाला. आता माय बाई तुम्ही तिथंच अटकेलाय का अजून. माय बाई हो तुम्ही ना मला सांगितलं होतं मला वाटलंच होतं की असंच काहीतरी असेल म्हणून. तुम्ही अक्षयला भेटायला गेलता का. हो वहिनी अक्षरच भेटायला गेली होती. मला म्हटलं होतं मी ना तुमच्या मनात जे आहे ते अक्षर सांगून द्या म्हणून सांगितलं का मग अक्षयला. हो बी नाही बी म्हणजे काय हो बी नाही बी म्हणजे काय मनच काय आहे तुम्हाला. असं झालं कसं वहिनी सांगू का तुम्हाला. सांगा बरं सांगा काय झालं तर. मी अक्षयला भेटायला गेली आणि मग गोष्टी केल्या थोड्याशा आम्ही ना आणि जेव्हा मेन गोष्ट करत होती का नाही. अक्षय तुला मग मनातली गोष्ट सांगू का. हो ना सांग ना तू ऐकासाठीच आलो मी तर सांग मनात नाही काही ठेवू नको सांग. पण मी तुला कशी सांगू. कसं काय सांगायचं याच्यात नाही हां काय भेव आहे काही भेवायचं नाही आहे काही मी दुसरं नाही आहे हां सांग काय म्हणते. अक्षय मी तुझ्यावर आहे ना प्रेम करतो. ते उचलतो रे बाबा उचलतो काय माहीत कोणाचा फोन आला तर. अरे बापरे हा तर जगदीशचा फोन आहे. जगदीश काय फोन करू राहिला. अरे हो मी तिला फोन केले होते ना वेळा तर त्यानं पाहिले असेल माय मिस कॉल. अरे बापरे फोन याला भेटायला आली म्हणून. बापरे काय होते काय माहीत बा आता. रोहिणी 5 मिनिट थांबा तुझी गोष्ट ऐकतो मी पहिले जगदीशचा फोन उचलतो. हो ठीक आहे दादासोबत बोल. पण अक्षय मी काय म्हणतो दादाला सांगू नको मी तुला भेटायला आलेली आहे म्हणून हां प्लीज दादाला नको सांगशील. काऊन नाही सांगू जगदीशला. कसं मी दादाला सांगितलेलं नाही आहे तर सांगू नको ना प्लीज. ओके नाही सांगत ठीक आहे. हॅलो अक्षय हां बोल जगदीश काय म्हणून राहिला. खरंच का खरं पक्का तुला काम आहे का घरी अर्जंट टाईम नाही आहे अजून. अरे नाही रे बा नाही उद्या गिद्या नाही बापा तुझं मनगिन बदललं तर नाही आताच येतो मी तुला भेटायला एकदम सध्याच येऊ राहिलो बिलकुल. तू फक्त तिथं थांब एका मिनिटात तिथं पोहोचतो. नाही पण तू जाऊ नको मला भेटल्याशिवाय जाऊ नको प्लीज मी येऊ राहिलो. तुझं मनगिन बदललं तर बाबा नाही मी येऊ राहिलो. हा तुला घरी अर्जंट काम आहे पण माय बिल अर्जंट आहे ना बा काम हां माय बिल अर्जंट आहे लय दिवसाची वाट पाहू राहिलो ना. तू थांब तिथं मी एका मिनिटात आलो ना रे एका मिनिटात आलो. लेका तुला का भरोसा नाही आहे कामावर मी एका मिनिटात येतो ना हां तू फक्त माई वाट पाय. बापा जगदीश दादासोबत काय बोलत आहे हां सांगते का मी भेटायला आली म्हणून. थँक्यू जगदीश थँक्यू यार थँक्यू बरं तू माझ्या बेस्ट फ्रेंड आहे हां खरोखरमध्ये तू माझा बेस्ट फ्रेंड आहे बा. चल जास्त मस्का नको लावू मला मी हॉस्पिटलच्या बाहेर उभा लवकर ये. बस आलो ना हां बस आलो मी जवळपासच आलो. ये मग लवकर नाही तर मला घरीला अर्जंट काम आहे. ओके मी येतो डन. अक्षय तुम्ही दादाला सांगितलं का मी तुला भेटायला आली म्हणून. नाही मी सांगितलं नाही जगदीशला तुम्हाला भेटायला आली म्हणून. पण खरं तू माझ्यासाठी खूप लकी आहे रोहिणी तू माझ्यासाठी. ज्या गोष्टीची मी इतक्या दिवसापासून वाट पाहत होतं हां पण आज ती गोष्ट झाली बा हां तू मला भेटली म्हणून ती गोष्ट झाली वाटते. खरं तू माझ्यासाठी खूप लकी आहे रोहिणी खूप लकी आहे.
बरं मग मी जातो, मला अर्जंट काम आहे. आपण हे गोष्ट आहे ना नंतर कधी करू, उद्या वगैरे. ओके. पण अक्षय, माझी गोष्ट तुला सांगणं खूप जरुरी आहे ना. अरे तुझी गोष्ट माझ्या गोष्टीपेक्षा जरुरी नसेल. मी खूप दिवसाचं वाट पावलेल्या गोष्टीसाठी. नाही 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 प्लीज, मी तुला उद्या भेटतो. ओके, नक्की नक्की उद्या नक्की भेटतो. आता निघतो मी. ओके. हां, मला जाऊ दे. मी खूप दिवसाची वाट पाहत आहे. ठीक आहे ना, मला तर बोलणं बी नाही सुचू राहिलं. चल मी जातो. अक्षय, हा चालला गेला, पुरी गोष्ट बी नाही ऐकली. पण हा काय बोलला, मी याच्यासाठी खूप लकी आहे. अशी गोष्ट आहे ना, म्हणजे तुम्ही अक्षयला तुमच्या मनाची गोष्ट सांगूच नाही शकले. हो ना वहिनी, एवढा रिस्क घेऊन मी गेली त्याच्यासंग बोलाले, पण पूर्ण बोलणंच नाही झालं. आता माहीत नाही, तसं सांगितलं तो तर मी त्याला, पण मधात नाही जगदीश दादाचा फोन आला. त्यानं माझी गोष्ट ऐकली का नाही ऐकली ते नाही माहीत मला. मग आता समोर काय विचार केला तुम्ही ना वहिनी? मला हेच नाही समजू राहिलं. पण सांगा तर लागेनच ना. पण वहिनी, मला असं वाटते तो माझ्यावर प्रेम करते म्हणून, त्याच्या बोलण्याहून. हां, तो मला असा बी म्हणत होता की तू माझ्यासाठी लय लकी आहे. हां, असा म्हणत होता तर मग काय झालं? लकी आहे, तू माझ्यासाठी लकी आहे असं फ्रेंडमध्ये बी म्हणतो आपण, बहिणीला बी म्हणतो, कोणालाही म्हणू शकतो. काय त्याच्यात नाही? त्यानं असं म्हटलं की तू माझ्यासाठी लकी आहे, तर तो का तुमच्यावर प्रेम करते का? रोहिणी, गलतफहमीत नका राहू बरं. हां, गलतफहमी लय बुरी चीज असते. जर तुमचा एकतर्फा प्रेम असेल ना, तर मग काही खरंच नाही आहे. हां, एकतर्फा प्रेम लय खतरनाक असते. हां, माऊन जास्त कोणी जाणू नाही शकत ही गोष्ट. मग आता वहिनी काय करू मी? तुम्हीच सांगा मला, तुम्हीच सांगा. वहिनी, आता तुम्ही काही नका करू. तुमच्या परीनं तुम्ही प्रयत्न केला ना, आता मी करीन. जे काही करायचं आहे ते मी करीन. आता सर्व मावर सोडून द्या. हां, मावर भरोसा आहे ना तुम्हाला? भरोसा आहे ना? हो वहिनी, आहे ना, तुमच्यावर भरोसा आहे ना माया. म्हणून म्हणतो, आता सर्व मावर सोडून द्या, मी सर्व ठीक करून देईन. हां, सर्व मी आता मापरीनं करीन. आता तुम्ही काही करू नका, आता सर्व मावर सोडून द्या. बरं बाबा, ठीक आहे. माया परीनं तर मीनं पूर्ण प्रयत्न केले होते, पण काय करू, मी सांगूच नाही शकली त्याला. माझं नशीबच खराब आहे ना वहिनी, खरं सांगतो, माझं नशीबच खराब आहे. रोहिणी, नशीब खराब नसते. आपलं नशीब आपल्या हाती असते. हां, आपल्यासाठी काय बुरा आहे काय भला आहे हे आपल्याला समजते ना. मग आपण नशिबाला कशाला दोष देतो? हां, आपण आपलं नशीब घडवत असतो. हां, आपलं नशीब आपल्या हातात असते. रोहिणी, तुम्ही आता चिंता नका करू, सर्व मावर सोडून द्या. बरं ठीक आहे वहिनी, मला तर काही समजून नाही राहिलं बा. सॉरी. तुम्ही? हॅलो भाऊ. अरे सॉरी हां ताई. ॲक्च्युली मी आहे ना वॉशरूम ढूंढत होतो, तर मी गलतीने या रूममध्ये येऊन गेलो. हां, आय एम सॉरी. अरे, तुम्हाला वॉशरूम पाहिजे का? चला, मी तुम्हाला वॉशरूम दाखवतो. हो ठीक आहे ताई. खरं किती चांगला पोरगा आहे. जर या पोराले नाही म्हणेन रोहिणी, तर खूप पस्तावीन, खरं खूप पस्तावीन. पण असं मी नाही होऊ देणार. पहिले अक्षयला विचारणार की त्याचं काय मत आहे. हां, हिची बाजू तर माहीत झाली मला रोहिणीची. हां, रोहिणीच्या ऐकून तर खूप प्रेम करते ते अक्षयवर, पण अक्षयचं बी विचारावं लागेल ना, तू प्रेम करते का नाही करत. हां, हे पण जाणून घेणं आवश्यक आहे ना. तर पाहावं लागेल, मलाच काहीतरी आता करावं लागेल. भाऊ, शिदे जा आणि मग लेफ्ट टर्न घ्या. तिथंच वॉशरूम आहे. मलाच जाऊन दाखवावं लागेल वाटते. रोहिणी, पाहिला का तुम्ही मुलगा? किती सुंदर आहे ना? हो वहिनी, पाहिला. पण खरं एक गोष्ट सांगू का, मला अक्षयहून जास्त या दुनियात कोणीच सुंदर नाही दिसत. कोणीच नाही दिसत मला सुंदर. मला अक्षयच एकटा सुंदर दिसते. रोहिणी ताईच्या डोक्यावर तर अक्षयचा पुरा भूत सवार आहे बा, पुरा भूत सवार आहे. करावं लागेल मला, काही ना काही करावं लागेल, नाही तर काही खरं नाही आहे. घ्या रे बापा, इथं दोघीच्या गप्पा गोष्टी चालू आहे. तिकडे मी वाट पाहू राहिली लगे. काऊन, काय झालं आता? काऊन वाट पाहत होत्या? आता नाही भाई बा, आता का तुला सांगा लागन. आता ते लोक चालले म्हटलं तर रोहिणीला घेऊन ये, तिला म्हणा पाया घ्यायला म्हणा त्या लोकांच्या. हां, घेऊन ये रोहिणीला. आता नाही बाई, आता काय बोलवतंय बाई मला? नाही हो बाई, आता ते लोक घरी चालले ना. हां, थोडंसं पाया घ्या लागून घे म्हटलं, आणि बस झालं मग. रोहिणी ताई तर म्हणत होती की साडी काढतो म्हणे मी. हां, ड्रेस घालतो म्हणे. मी म्हटलं की नका, ते पाहुणे आहे म्हटलं, राहू द्या म्हटलं साडी. आता नाही बाई, आता थोडा वेळ तर झाला ना साडी घालायला. हां, लगे आताच तुला गरमी उराली का बाई? हां, लग्न झालं तरच साडी घालायला लागेल. मग कशी घालशील? मी अशा पोरासोबत लग्न करीन जो मला ड्रेस बी घालू देईन. तुमची आईस तर घालू नाही देत सुनाईला ड्रेस. हां, तुमची सासू काय तुम्हाला ड्रेस घालू देईन? रोहिणी, च्या बदलीस मधामध्ये. हां, मला बोलायचा एक चान्स नाही सोडत म्हटलं हे. हां, मोहिनी आणि ते आनंदी लय मुफट आहेत बापा, या दोघी बी पोरी लय मुफट आहे. एक बोलाचा चान्स नाही सोडत म्हटलं, एक बोलाचा चान्स. थोडंसं बोलू नाही देत सासूले. काही ना काही टोमणं मारतच राहतात. ड्रेस घालायचा आहे का तुम्हाला? ड्रेस घालायचा आहे? जीन्स घालून मन नाही भरलं का? हां, जीन पॅन्ट घातला होता ना तुम्ही ना. हां, आणि आता ड्रेसवर येता का? हां, साड्या घालायची जीवार येते का तुमची? आता मी काय घालत म्हटलं? मी एवढंच म्हटलं, तुमची आई सुनांले ड्रेस घालणं देत तर तुमची सासू तुम्हाला काय घालू देईन? बस एवढंच म्हटलं बा मी ना. तुला माहीत आहे का? माहीत आहे तुला? हां,
कशी भेटीन कशी नाही मा पोरीला सासू माहीत आहे तुला पहिलेचपासून. आता नाही बाई, आता हे भांडणं करायला लागतात का इथं आता दोघी. वहिनी राहू द्या ना, आई तू बी राहू दे बरं. पहिलेच माझं लय डोकं दुखू राहिलं, माझं मूड काही चांगलं नाही आहे आणि मला जास्त काही बोर नको करू बाई. कुठं जर यायचं आहे, पाहुण्याच्या पाया लागायचं आहे का, नाही तिकडे यायचं आहे का हॉलमध्ये, येतो मी येतो. पण तुम्ही दोघीजणी चालू नका होऊन जाऊ बापा, पहिलेच माझं लय डोकं दुखू राहिलं. वहिनी राहू द्या राहू द्या राहू द्या, काही बोलू नका. बरं ठीक आहे रोहिणी. आता ते दादा आले होते इकडे वॉशरूम ढूंढता त्यांना वॉशरूम दाखवलं का तुम्ही? कोणता पोरगा? कोणा पोराला वॉशरूम दाखवायचं आहे? कोण आलं होतं ढूंढता? अरे ते दादा जे रोहिणी ताईला पाहायला आलेले आहे पोरगा. हो हो हो, प्रेमनं दाखवलं ना, प्रेमनं दाखवलं. प्रेमला विचारलं मग त्यानं, तर प्रेमनं दाखवलं. ठीक आहे ठीक आहे. अहो विचारलं का तुला कसं नाही का रोहिणीला पोरगा? मस्त आहे ना पोरगा? हो पोरगा तर मस्त आहे, मलाही आवडला. पण अजून काही विचारलं नाही रोहिणी ताईला. रोहिणी ताई विचार करून सांगेन आता आपल्याला. इले काय विचारा लागते? मला माहिती आहे ना, माझी पोरगी माझ्या शब्दाच्या खाली नाही जाईन. मी जे म्हणेन ना तेच माझी पोरगी करेल. माहिती आहे ना मला, पोराईसारखी थोडी नाही. मग दोन्ही पोरी माझ्यासारखं आहे म्हटलं. एकदम मीनं जसं मायबापाच्या म्हटल्यानं लग्न केलं, जसं मीनं मायबाप जसे मला म्हणत होते मीनं तसं केलं, तशाच मग पोरी आहे दोघी बी. माया शब्दाच्या खाली तर जातच नाही ना, बिलकुल नाही जात. पाहू आता, जमाना बदललेला आहे. आता जमाना बदललेला आहे, पहिल्यासारखा नाही राहिला. जमाना तुमच्यासाठी बदलला असेल, माझ्यासाठी नाही बदलला. पाहू मग आता. तुझ्या फालतू गोष्ट नको करू. ते पाहुणे वाट पाहताय, त्याला घरी जायचं आहे. ये लवकर घेऊन रोहिणीले. रोहिणी ये लवकर. हो हो आई येतो मी येतो. हो तू समोर मागं चाली मी. बरं ठीक आहे.